प्रशासनाकडून विविध उपाययोजना करूनही रस्ते अपघात कमी होण्याचं नाव घेत नाहीयेत। दिवसेंदिवस वाढत असलेले अपघात थांबवण्याचं मोठं आव्हान सरकारसमोर आहे। अशात कन्हान नदीवरील पुलावर ट्रॅव्हल बस आणि ऑटोचा भीषण अपघात घडला। या घटनेत 2 सैनिकांचा मृत्यू झाला असून 6 सैनिक गंभीर जखमी झाले आहेत। जुनी कामठी पोलीस ठाणे हद्दीतील नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील कन्हान नदीवरील पुलावर ही घटना घडली। जुनी कामठी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गार्ड रेजिमेंटल ट्रेनिंग सेंटर JRC कामठी येथील 15 सैनिक रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने कन्हान बाजारात साहित्य खरेदी करण्याकरता गेले होते। दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास सर्व सैनिक 2 ऑटोने परत कामठीला सैनिक प्रशिक्षण केंद्रात जाण्याकरता निघाले होते। ऑटो क्रमांक MH49 AR 7433 मध्ये 8 सैनिक बसून नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्गाने कामठीकडे निघाले होते। कन्हान नदी पुलावर विरुद्ध दिशेने नागपूरवरून शिवनी मध्य प्रदेशाकडे जाणारी पवन ट्रॅव्हलची बस क्रमांक MH31 FC 457 ऑटोला जबर धडक दिल्याने ऑटोचा चुराडा झाला। घटनेनंतर स्थानिक आणि दुसऱ्या ऑटोमधील सैनिकांनी जखमींना बाहेर काढत कामठी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणले। यामध्ये 8 सैनिक व ऑटो चालकाची प्रकृती गंभीर असल्याने अरविंद विघ्नेश डी प्रधान, नाभा रत्नम धीरज राय व ऑटो चालक शंकर विठुलाल खरा गबान वय वर्ष 50 राहणार गोरा बाजार यांना मयूर रुग्णालयात नागपूर येथे उपचारासाठी तर कुमार P जाधव शेखर कुमार मरगन यांना कामठी नागपूर महामार्गावरील आशा हॉस्पिटलमध्ये खासगी रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आला आहे। उपचारादरम्यान रात्री 9:15च्या सुमारास न्यू हॉस्पिटलमध्ये विघ्नेशजी धीरज राय या 2 सैनिकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जुनी कामठी पोलिसांनी दिली। घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त निकेतन कदम, जुनी कामठीचे ठाणेदार प्रशांत जुमडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन यादव, पोलीस निरीक्षक S पांडे घटनास्थळी जाऊन पंचनामा करून जखमींना उपचाराकरिता हॉस्पिटलमध्ये पाठवले। 6 सैनिकांची प्रकृती गंभीर असल्याने सैनिक प्रशिक्षण केंद्राचे वरिष्ठ अधिकारी अशा हॉस्पिटलमध्ये जमा झाले होते। अपघात होताच ट्रॅव्हल बसचा चालक बस सोडून प्रसार झाला होता। रात्री 9 वाजता सुमारास ट्रॅव्हल बसचा चालक मधुकर विठ्ठलराव काळे वय वर्ष 60 राहणार रविशंकर वाड गोंदिया यास ताब्यात घेण्यात आले आहे। बस चालक मधुकर विठ्ठलराव काळे यांच्या विरोधात जुनी कामठी पोलीस स्टेशन कलम 304 सह कलम 338 नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास ठाणेदार प्रशांत जुमडे करत आहेत।